श्रवण वाचन साधन या 3 गोष्टी करत राहायला पाहिजे. म्हणून साधना फार महत्वाची आहे. सद्गुरूंनी तुम्हाला जी साधना दिलेली आहे ज्या टप्प्यावरची ती सगळी साधना महत्वाची आहे. ज्याला जी साधना आहे ती त्याला महत्वाची. त्याने इतरांच्या बद्दल विचार करायचा नाही. एखाद्याला मी नामसाधना दिलेली आहे त्याने ती नामसाधना गुपचूप केली पाहिजे. कळलं की नाही. तर ती करता 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 तो वरच्या पायरीवर जाणार आणि त्याला श्वास साधना मिळणार की श्वासात नामस्मरण करणं कसं करायचं ते शिकवलं. त्याच्यानंतर मग भावस्मरण, भाव धरारे आपुला असा देव करारे, हे भावस्मरण सद्गुरू शिकवतात. आणि मग दिव्य स्मरण, मग देवाला धरायचं कसं हे 4थ्या पायरीवर शिकवतात. अशा तऱ्हेने टप्प्याटप्प्याने ते शिकवतात. मग काही लोक घाई करतात. कळलं की नाही. काही लोक घाई करतात. त्यांना असं वाटतं दिव्य साधना आपल्याला लवकर मिळाली पाहिजे. कळलं की. कारण त्यांना असं वाटतं की दिव्य साधनेमध्ये काहीतरी झकपक आहे किंवा झटपट आहे. दोन आहे. एक झकपक नाही तर झटपट. झकपक म्हणजे काय, काहीतरी डोळ्याला प्रकाश दिसणं वगैरे. कळलं की नाही. ह्याला झकपक म्हणतात. काही काही लोक असे असतात. काय करतात ते, तुम्हाला आम्ही म्हणाल देव दाखवतो. कळलं की नाही. आणि देव दाखवतो काय करतात ते, या बसा म्हणतात आणि असे बुबुळ दाबतात. बुबुळ दाबल्यानंतर लक्कन प्रकाश दिसतो. बघ म्हणा हा देवा. असे दाखवणारे मला माहिती आहेत म्हणून मी सांगतो. कळलं की नाही. आणि मी जे तुम्हाला सांगतो त्याला अनुभवाने सांगत असतो, हे आपण लक्षात ठेवायचं. तेव्हा या आता तुम्ही सुद्धा दाबला तरी तो प्रकाश दिसेल. मी काय देव दिसला. म्हणून मी नेहमी सांगत असतो की परमार्थाच्या क्षेत्रामध्ये हे प्रकाश दिसणं, नाद ऐकू येणं याला फार लोक महत्व येतात. फार लोक महत्व येतात. एक संप्रदाय जो आहे त्या संप्रदायामध्ये तुम्ही त्यांचा ग्रंथ वाचला नाही हेच सापडेल तुम्हाला. प्रकाश आणि नाद, प्रकाश आणि नाद, त्याच्याशिवाय तिसरं काही नाहीच. आणि म्हणून काही लोक असे मग प्रकाश दिसतात का म्हणून असे डोळे बिळे करतात. डोळे याचे असे आवडतात. कळलं की नाही. आणि मग डोळे असे आवडण्याचा प्रयत्न केला ना की मग त्या ठिकाणी मग काहीतरी खरंच दिसायला लागतं. तुम्ही जर कारण त्या ठिकाणी ताण निर्माण होतो. तर ताण निर्माण झाल्यामुळे मग त्या ठिकाणी थोडासा प्रकाश दिसतो. कळलं की नाही. पण हा ताण निर्माण करून प्रकाश दिसणं हे काही शहाणपणाचं लक्षण नव्हे. हे डोक्यावर ताण निर्माण करण्याची लक्षण आहेत. तेव्हा असले प्रकार आपण करू नये. प्रकाश दिसला म्हणून ते काही मोठं काहीतरी झालं असं समजू नये. किंवा नाद ऐकू यायला लागले तर काहीतरी मोठं काहीतरी झालं असं समजू नये. एखादं कान बिघडले म्हणूनही नाद ऐकू येतात. हो, म्हणजे होमिओपॅथी शास्त्र आहे ना, त्या होमिओपॅथी शास्त्रामध्ये नाद ऐकू येतात त्याच्यावर औषध आहे. कळलं की नाही. की नाद टिन 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 यायला लागला की त्याला फॉस्फरस, किंग 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 यायला लागली त्याला ग्राफायटिस, आणखी कुठला नाद यायला लागला की त्याला सल्फर, अशी ती निर्णय नावं आहे होमिओपॅथीमध्ये. तेव्हा कानात नाद ऐकू यायला लागल्यानंतर लगेच आम्हाला साक्षात्कार झाला असे समजणारे अडाणी लोक आहेत. कळलं की नाही. तेव्हा कानात ऐकू येणं किंवा प्रकाश दिसणं या गोष्टी मामुली आहेत. मामुली. त्या दिसल्या तरी वाहवा, नाही दिसल्या तरी वाहवा. त्याला काडीचंही महत्व नाही साक्षात्काराच्या दृष्टीने. हे पहिलं लक्षात ठेवा. माझ्या पुस्तकात ते लिहिलेलं आहे. अंधार अंधश्रद्धेचा, याच्यामध्ये साक्षात्कार या विषयात मी ते सगळं लिहिलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की याला उगाच लोक महत्व येतात का प्रकाश दिसणं वगैरे. हे प्रकाश दिसणं वगैरे याला काही महत्व नाही किंवा नाद येणं ह्यालाही महत्व नाही. म्हणून आपल्याला महत्व कशामध्ये आहे, तेव्हा हे जे ऐकणं जे आहे हे दिव्य साधना जी आहे त्या दिव्य साधनेमध्ये झकपक काही नाही. कळलं की नाही. म्हणजे फटकन काहीतरी डोळ्याला दिसलं वगैरे असलं काय नाही. आणि झटपट नाही. काही लोकांना असं वाटतं की दिव्य साधन म्हणजे काहीतरी सद्गुरू डोक्यावर हात ठेवणार किंवा आपल्याला काहीतरी झटपट काहीतरी साक्षात्कार होणार. असलं झटपट पण नाही. कळलं की नाही. आणि असं झटपट कुठे होतही नसतं. जर तुम्हाला कोणी सांगितलं होतं म्हणून ना तर जरा सावध राहणं बरं. डोक्यावर हात ठेवून जर साक्षात्कार झाला असता तर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज या सर्व संतांनी ओळीने लोकांना बसवलं असतं. जेवायला बसवतात तसे. आणि प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवत ठेवत गेले असते. झाले सगळ्यांना साक्षात. इतकं ते सोपं नाही. काही लोक सांगतात विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी कसा साक्षात्कार केला. म्हणाले त्यांनी म्हणाले छातीला हात लावला आणि लगेच साक्षात्कार झाला. कळलं की नाही. काय गंमत असतं. प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आणि ती कोणीतरी सांगितली. ती सांगत 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 मग शेवटी तो जो लिहिणारा जो असतो तो जो लिहितो त्याच्यामध्ये बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. कळलं की नाही. बरंच पाणी वाहून गेलेलं असतं.
स्वामी विवेकानंद तसा जर साक्षात्कार झालेला होता तर मग ते नंतर ध्यान कशाला करत होते? तुम्ही जर चरित्र स्वामी विवेकानंद वाढलं ना, ते 5-5, 6-6 तास ध्यान करायचे. मग ध्यान कशाला करत होते देवाचा साक्षात्कार झाल्यावर? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ह्या गोष्टी ज्या आहेत की देवाचा साक्षात्कार होतो म्हणजे काय होतं हे लोकांना माहितीच नाही. कधी गरगर गरगर झाला, अरे ब्लड प्रेशर झालं तर गरगर होतं. कळलं की नाही? काहीतरी एक वेगळंच काहीतरी झालं ना तर ब्लड प्रेशर झाल्यानंतर वेगळं होतं. कळलं की नाही? एखाद्या कोणाची तरी बुसकुटच मारली ना तर त्याला हे एकदम प्रकाश दिसायला लागतो. म्हणून आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला आपण? काजवे चमकले असं आपण म्हणतो. आपण काय म्हणतो? काजवे चमकले असं आपण म्हणतो. त्याला काय अर्थ नसतो हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून झटपट नाही आणि झकपकलं. आणि परमार्थामध्ये या दोन्ही गोष्टी नाहीत. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी कशा लिहिलं असतं, अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही म्हणूनही तू मजटाई अभ्यासी मिळ, हे कशाला सांगितलं असतं? हे सांगितलं नसतं. म्हणून अभ्यास ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून अभ्यास करणं म्हणजे श्रवण करणं, वाचन करणं, साधन करणं, चिंतन करणं हा अभ्यासाचा भाग आहे. या 4 गोष्टी या अभ्यासाचा भाग आहे. आणि ह्या 4 गोष्टी जो करतो त्याचीच परमार्थामध्ये प्रगती होते. म्हणून सद्गुरू काय करतात? सद्गुरू तुमच्या ठिकाणी ही लेवल निर्माण करतात. चिंतन तुमच्या ठिकाणी करण्याची जी लेवल आहे ती सद्गुरू तुमच्या ठिकाणी निर्माण करतात. म्हणून हा श्रवणाचा व्याप आहे. हे श्रवण कशासाठी आहे? मौज नाही. श्रवण करणं म्हणजे मजा नाही, गंमत नाही, 1 तास आपला टाइमपास, असा टाइमपास नाही. तर श्रवण जे काय आहे तर तुमची चिंतनाची शक्ती वाढविण्यासाठी श्रवण हा एक भाग आहे. वाचन, सद्गुरूंनी पुस्तकं कशा लिहिलेली आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कशा लिहिली? तुकाराम महाराजांनी गाथा कशासाठी लिहिली? हे सगळे जे ग्रंथ लिहिलेले जे आहे, रामदास स्वामींनी दासबोध लिहिलेला आहे, एकनाथ महाराजांनी एवढी ग्रंथसंपदा निर्माण कशासाठी केली? की तुमची चिंतन शक्ती वाढविण्यासाठी. म्हणून ग्रंथ वाचन, श्रवण आणि साधन, सद्गुरूजी साधना देतात. मग जी साधना तुम्हाला दिलेली असेल ती, नामस्मरण असेल तर नामस्मरण, श्वासस्मरण असेल तर श्वासस्मरण, भावस्मरण असेल तर भावस्मरण, दिव्यस्मरण असेल तर दिव्यस्मरण, जे तुम्हाला साधना दिलेली असेल ती तुम्ही करायची. आणि गंमत अशी आहे की आम्ही जी साधना शिकवतो ती तुम्हाला केव्हाही कुठेही करता येते. आता प्रार्थना म्हणायची झाली तर प्रार्थना म्हणता म्हणता दिव्य साधनेमध्ये जाऊन प्रार्थना म्हणा ना, दिव्य साधनेमध्ये जाऊन प्रार्थना म्हणा ना, करता येते. दिव्य साधनेमध्ये जाऊन नामस्मरण करता येते, दिव्य साधनेमध्ये जाऊन श्वासस्मरण करता येते, दिव्य साधनेमध्ये जाऊन भावस्मरण करता येते. अशा तऱ्हेने ह्या 4ही साधना एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून नामातून श्वासस्मरण, भावस्मरण, दिव्यस्मरण पायरी पायरीने आपण गेलं पाहिजे. आणि पायरी पायरीने आपण एकदा जर जाण्याचा प्रयत्न केला तर आपली प्रगती खरी होते. पण काही लोकांना घाई झालेली असते, आपल्याला कधीच दिव्य साधन मिळते, कधी दिव्य, आणि मिळाल्यानंतर त्यांची ती रिसीव्ह करण्याची ताकद नसल्यामुळे, रिसीव्ह करणं म्हणजे काय बरं, स्वीकारण्याची त्यांच्या ठिकाणी कुवत नसल्यामुळे, ताकद नसल्यामुळे काय शिकवलं ते त्याला कळत नाही. विचारलं, हो कळलं म्हणून सांगतात, खोटंच. कळलं की नाही? खोटं म्हणून सांगतात. त्याचा परिणाम असा होतो की ही मंडळी कोरडी राहतात आणि सद्गुरूचा जो फायदा करून घ्यायला पाहिजे तो करून घेत नाही. म्हणून याच्यासाठी फार महत्वाची गोष्ट की अभ्यास, चिंतन करण्याची कुवत आपल्या ठिकाणी निर्माण होणं हे खरं म्हणजे माणुसकीचं लक्षण. आपण माणूस आहोत हे कधी ठरतं? आपल्याकडे चिंतन करण्याची ताकद ज्याला निर्माण होईल त्यावेळेस. म्हणून चिंतन करणारी जी माणसं असतात ती त्या त्या क्षेत्रामध्ये टॉपला जातात. लक्षात ठेवा, टॉपला कोणी वाटेल तर जात नाही. नुसता अभ्यास करणारा मुलगा जो आहे तो टॉपला जाणार नाही. तो 10वीला पहिला येईल, तो 10वीला पहिला येईल, 12वीला पहिला येईल, पण जीवनामध्ये तो टॉपला येईल असं सांगता येणार नाही. कारण का? की 10वीला अभ्यास करणं, 12वीला अभ्यास करणं, हा जो अभ्यास करण्याची आता सध्याची जी रीत आहे, प्रकार आहे, तो प्रकारामध्ये चिंतन नावाचा प्रकार नाहीच आहे त्या ठिकाणी. कळलं की नाही? चिंतन शक्ती वाढविण्याचा जो प्रकार तो त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून एक पुस्तकी ज्ञान ज्याला आपण म्हणतो, ते पुस्तकातलं ज्ञान जे आहे, पूर्वीचे पेपर्स बघायचे, त्याप्रमाणे वाचायचे, अभ्यास करायचा, लिहायचं, हे ज्या पद्धतीने केलं की कोणी मुलगा वर नंबर मिळू शकतो. त्याला फक्त थोडेसे कष्ट मात्र केला पाहिजे. म्हणून कष्ट करणं हा जो प्रकार आहे त्याने 10वीला 12वीला तुम्ही पाहिजे, पण ही विल नॉट गो ॲट द टॉप.
ही विल नॉट गो ॲट द टॉप. कारण का, चिंतन करण्याची जी शक्ती आहे, ताकद आहे, ती त्याला त्या ह्याच्यात मिळालेली नसते, ती त्याला मिळाली नसते. म्हणून चिंतन करण्याची जी शक्ती आहे, ती शक्ती ज्यांच्याकडून मिळते, असे गुरु, असे सद्गुरू, असे गाईड म्हणतो आपण त्यांना, असे मार्गदर्शक फार थोडे मिळतात. याच संबंध पृथ्वी तलावर फार थोडे आहेत की तुमची चिंतन शक्ती वाढविणारे. अशी जी श्रवण वाचन वगैरे जे आहे ना साधन, हे करणारे फार थोडे आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जीवन विद्येमध्ये तुम्हाला जे मिळतं ते पृथ्वीच्या पाठीवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि याच्यात जरा सुद्धा अतिशयोक्ती नाही, याच्यात जरा सुद्धा अतिशयोक्ती नाही की जीवन विद्येमध्ये तुम्हाला जे मिळतं आणि मिळेल ते पृथ्वीच्या पाठीवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही. म्हणून याच्यासाठी या जीवनविद्येचं महत्व आपण समजावून घेतलं पाहिजे. एक म्हणजे जीवनविद्येमध्ये तुम्हाला जे मिळतं ते विनामूल्य मिळतं, हा एक फार महत्वाचा. विनामूल्य, कळलं की नाही, हा पहिला महत्वाचा. पुन्हा जीवनविद्येमध्ये तुम्हाला हे जे श्रवण मिळतं ते वारंवार मिळतं, जे कुठेही तुम्हाला मिळत. त्यानंतर तुम्हाला जे मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला इथे जसं वारंवार मिळतं तसं अन्य ठिकाणी मिळत तर नाही आणि दिलंही जात नाही. मार्गदर्शन नावाची गोष्टच नसते. कीर्तन झालं, प्रवचन झालं की तुम्ही घरी जायचं आणि घरी जायचं. काय त्या ठिकाणी काय गुरुदक्षिणा वगैरे असेल ती गोळा करायची, खिशात घालायची, निघून जायची, असे प्रकार तुम्हाला सापडतात. पण जीवन विद्येमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सापडणार. या ठिकाणी तुम्हाला निखळ ज्ञानच मिळेल. म्हणून निखळ ज्ञान जे आहे ते झटकन हातामध्ये येत नाही, पण एकदा हातामध्ये आलं की तुम्ही धन्य झाला. या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत त्या गोष्टी तुम्हाला अन्य ठिकाणी मिळणार नाही, मिळत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून ह्याच्यासाठी जीवन विद्येचं महत्व समजावून घ्या आणि जेवढा लाभ उठवता येईल तेवढा लाभ उठून घ्या. कारण हे पुन्हा पुन्हा मिळत नसतं, हे आपणही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नॉलेज बाय इंट्युशन हा जो प्रकार आहे याला परमार्थामध्ये फार महत्वाचं स्थान आहे. कारण चिंतन नावाची गोष्ट जर तुम्हाला प्राप्त झाली नाही तर इंट्युशन मिळणार नाही, इंट्युशन मिळाली नाही तर साक्षात्कार होणार. म्हणून चिंतन ही गोष्ट जी आहे ही आपल्या ठिकाणी आपण निर्माण करायची असते. इंट्युशन हा प्रसाद म्हणून आपल्याला मिळत असतो आणि त्या इंट्युशन मधून साक्षात्कार होत असतो, अशी एकंदर लिंक आहे. म्हणून याच्यामध्ये सद्गुरूचं जे महत्व आहे ते अपरंपार आहे. सद्गुरूचं महत्व अथपासून इथीपर्यंत आहे, कळलं की नाही. साधना देण्यापासून तर साधनेमध्ये मार्गदर्शन करणं, साधनेमध्ये ज्या काही आपल्या चुका होतात त्या दुरुस्त करणं, चिंतन करण्याची ताकद वाढविणं, इंट्युशन प्राप्त करून देणं इथपर्यंत आणि सद्गुरूंची तुम्हाला मदत होत असते. म्हणून सद्गुरूंची मदत ही फार मोठी असते. पण याच्यासाठी सद्गुरूच्या मदतीची गरज आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटपर्यंत या मार्गीचा कापडी महेशू अजून असं म्हटलेलं आहे, कळलं की नाही. या मार्गीचा कापडी महेशू अजूनही असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे, पावलोपावली आवश्यकता आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि हे मिळणं हे फार मोठं भाग्य आहे, हे मिळणं हे फार मोठं भाग्य आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जीवन जगणं ही एक कला आहे असं मी ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये चिंतनाचं महत्व फार आहे. आणि चिंतन करणारा माणूस ही गोज ॲट द टॉप असं मी जे मागाशी म्हटलं ते लक्षात ठेवा. चिंतनातून काय निर्माण होतं, चिंतनातून जसं इंट्युशन निर्माण होते एका बाजूने, तसं चिंतनातून व्यवहाराच्या दृष्टीने आपण ज्याला म्हणतो ना व्यवहार, कल्पकता नावाची गोष्ट निर्माण होते. कल्पकता त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला सांगू, कल्पकता याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहितीये काय हो डॉक्टर? कल्पकता नाही, इमॅजिनेशन नाही. मला वाटतं इंग्लिशमध्ये तो शब्दही नसावा असं वाटतं. कदाचित असेल, बघूया आपण नंतर मिळालं तर बघूया, आपल्या डिक्शनरीत मिळालं बघूया. पण एक लक्षात ठेवा, कल्पकता आपल्याला इंग्लिश कशाला पाहिजे, मराठी आपल्याला सगळे मराठी सांगतो. कल्पकता हा जो शब्द आहे की आपल्या ठिकाणी आता सगळे चित्रकार आहेत, सगळे चित्रकार असतात, पण प्राईज कोणाला मिळतं? ज्याच्याजवळ कल्पकता असते ना त्याला प्राईज मिळतं. शिल्पकार सगळेच असतात, प्राईज कोणाला मिळतं? जो आता वशिल्याने मिळतात ते आपण काहीच म्हणतो. पण खरं जे प्राईज ते मिळतं ना, खरं प्राईज कधी मिळतं? लोकांनी व्हावं म्हटलं की प्राईज, लोकांनी म्हटलं ना हे शिल्प सर्वात सुंदर, मग तेच खरं प्राईज. मग ऍक्च्युली प्राईज मिळो किंवा न मिळो.
म्हणून सांगायचा मुद्दा असा की हे जे शिल्प जे आहे हे सुंदर शिल्प तोच तयार करील ज्याच्याजवळ कल्पकता आहे. चित्रकार चित्र ज्याच्यावर कल्पकता आहे किंवा रिसर्च करणारा मनुष्य असतो. रिसर्च म्हणजे संशोधन करणारे जे लोक असतात त्यांना जर त्यांच्या ठिकाणी जर चिंतन नावाची गोष्ट असेल तर कल्पकता त्यांच्या ठिकाणी निर्माण होईल आणि ह्या कल्पकतेने ते मनुष्य त्यांचे जीवनामध्ये प्रगती होईल. दे विल गो ॲट द टॉप. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टरी क्षेत्र असू दे, वकिलीचं क्षेत्र असू दे, जगातलं कुठलंही इंजिनिअरिंग असू दे, गाण्याचं क्षेत्र असू दे. आता गाण्यामध्ये सुद्धा काही आता आपण म्हणतो कोण ते सवाई गंधर्व म्हणून होऊन गेले, मोठा कल्पक होता तो सवाई गंधर्व. कारण काय म्हणून सवाई हे नाव पडलं. गंधर्व पहिले नंतर सवाई गंधर्व. तो सवाई गंधर्व आणि काही त्यांनी कल्पकतेने नवीन नवीन असे मिश्र राग त्यांनी निर्माण केले होते. कारण की हे कल्पकता. सर्व पुष्कळ गाणारे पुष्कळ असतात. आ केलं की झालं. कळलं की नाही. म्हणजे काय गाणार पण त्या गाणाऱ्यामध्ये जी एक कल्पकता ज्याच्याजवळ असते तो एक नवीन विश्व संगीतातून निर्माण करतो. कळलं की नाही. तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये कल्पकता नावाची गोष्ट जी आहे ती महत्वाची असते. म्हणून एका बाजूने कल्पकता चिंतनातून निर्माण होते आणि दुसऱ्या बाजूने इंट्युइशन निर्माण होते. इंट्युइशन निर्माण होते ती आपल्याला आत्मसाक्षात्काराला मदत करते आणि या ठिकाणी इन्स्पिरेशन आणि कल्पकता या दोन गोष्टी निर्माण होतात दुसऱ्या बाजूने त्या आपल्याला व्यवहारामध्ये उपयोगी पडतात. तेव्हा अशा तऱ्हेने चिंतन हे माणसाला सर्व दृष्टीने महत्वाचं आहे. इन एव्हरी रिस्पेक्ट चिंतन हे माणसाला महत्वाचं आहे. तर सांगायचा मुद्दा जीवन जगणं ही एक कला आहे असं ज्यावेळेला जीवनविद्या सांगते त्यावेळेला ही कला आहे हे आपल्याला प्रथम समजलं पाहिजे. जीवन जगणं ही एक कला आहे हे जर उमजलं नाही तर दुःखाची बला माणसाची पाठ सोडणार नाही. बला म्हणजे कळलं ना. भला नव्हे बला. मला वाटतं लोकांना बला शब्दच माहित नाही की काय. हा बला शब्द माहित नाही. अबला नव्हे बला. बला म्हणजे पीडा. कळलं की नाही. ती बला गेली एकदा असं आपण म्हणतो पीडा. त्या बला म्हणजे पीडा. म्हणून जीवन जगणं ही एक कला आहे हे जर उमजलं नाही तर दुःखाची बला माणसाची पाठ सोडणार नाही. कळलं की नाही. म्हणून याच्यासाठी जीवन जगणं ही एक कला आहे हे आपण पहिलं समजावून घेतलं पाहिजे. मग याचे पैलू काय आहेत ना. याचे पैलू आहेत. जीवन जगणं याच्यामध्ये पैलू किती आहेत. पैलू अनेक आहेत. परमेश्वर हा पहिला पाहिजे. कळलं की नाही. की परमेश्वर म्हणजे काय जर समजलं तर जीवन जगण्याचे जवळजवळ 50% गुरुकिल्ली आपल्या हातामध्ये आली. की परमेश्वर म्हणजे काय आपल्याला पहिलं समजलं पाहिजे. तुम्ही जर म्हटलं परमेश्वर नाही तर त्याला काही अर्थ नाही. मग जीवन जगण्याची कला तुमच्या हातामध्ये येणारच नाही. मग हा मनुष्य जिकडे जाईल ना तिकडे ह्याला दुखव त्याला दुखव, ह्याला त्रास दे त्याला त्रास दे, याचा अपमान कर त्याचा अपमान कर. आता एक ग्रस्त जे म्हणाले परमेश्वराला रिटायर केलं पाहिजे, परमेश्वर वगैरे झूट आहे. हा मनुष्य जिकडे जाईल ना तिकडे लोकांना अपमान करत होतो. कळलं की नाही. जिकडे जाईल तिकडे लोकांचा अपमान करतो, जिकडे जाईल तिकडे लोकांचा अपमान करतो. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा आपल्या जीवनाचा एक फार मोठा घटक आहे. परमेश्वर नाही तर आपण नाही इतकं परमेश्वराचं आपल्या जीवनामध्ये स्थान आहे. आणि असं असून सुद्धा आपण ज्यावेळेला म्हणतो परमेश्वर नाही, परमेश्वर रिटायर केलं पाहिजे, परमेश्वर म्हणजे झूट आहे असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तो प्रकार अर्थशून्य असतो हे आपण पहिलं समजून घेतलं. म्हणून परमेश्वर हे प्रकरण समजणं हे जीवनविद्येच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि ह्याच्यावर सुद्धा मी इथे प्रवचनं केलेली आहेत की परमेश्वर याच्यावर सुद्धा मी या ठिकाणी केलेली आहे. दादरला सध्या प्रवचन त्याच्यावर चाललेली आहेत. तेव्हा परमेश्वर हा जो विषय आहे हा जितका आपल्याला समजून घेता येईल तितका आपण समजावून घेतला पाहिजे. म्हणून परमेश्वर आहे हे पहिलं आपण घट्ट धरायचं. कळलं की नाही. आता आहे म्हटल्यानंतर कशावरून असं लोक घोड्यावर बसून विचारतात. कशावरून बाबा तुम्ही कशावरून म्हणता ते परमेश्वर आहे म्हणून. मी मग एकाग्रता आहे सांगू कशावरून. तो आहे म्हणून. तो आहे म्हणून मी आहे म्हणतो. अबा आहे कशावरून त्याला अनुभवतो म्हणून. आता माईक आहे असं जर मी म्हटलं कशावरून म्हणून तुम्ही म्हणाल का. आपण हा माईक अनुभवतो. कळलं की नाही. म्हणून आपण म्हणतो माईक आहे
मी अनुभवतोय, तसं परमेश्वर आहे आपण तो अनुभवू शकतो. आणि म्हणून परमेश्वर आहे हे आम्ही अनुभवाने सांगतो. तेव्हा इथे तर्काचा भागच नाही. या इथे तर्काचा भागच नाही. परमेश्वर आहे म्हणजे आहे. अनुभव येतो येतो. कोणाला? प्रत्येकाला ज्याची इच्छा असेल त्याला. इच्छा मात्र पाहिजे. कळलं की नाही? इच्छा मात्र पाहिजे तर त्याला तर अनुभवता येतो. मग लोक काही विचारतात, मग आम्ही म्हणाले परमेश्वराला आम्हाला का दिसत नाही, असं आम्हाला पुष्कळ लोक विचारतात. तू पाहत नाही म्हणून डोळे मिटले. सूर्य आम्हाला का दिसत नाही असं जर म्हटलं तर, अरे मूर्खा, डोळे उघड म्हणजे दिसेल. डोळे उघडले तर सूर्य दिसेल ना. पण सूर्याकडे बघायचंच नाही, डोळे मिटून असे घ्यायचं, मग दिसेल कसा? दिसणार नाही. म्हणून सूर्य आकाशामध्ये आहे, तो तुला पाहता येतो जर तुझी इच्छा असेल तर. तुझी इच्छा नसेल तर तू जमिनीकडे पाहणार आणि विचारणार सूर्य आहे कशावर, पाहणार जमिनीकडे, डोळे मिटणार आणि म्हणणार सूर्य आहे कशावर. म्हणून जो आंधळा आहे किंवा जो जमिनीकडे पाहतो, जो डोळे मिटून घेतो, त्याला सूर्य दिसणार नाही. सूर्य त्यालाच दिसेल जो वर बघेल आकाशाकडे, जो वर बघेल आणि डोळे उघडे ठेवून बघेल, त्याला तो दिसेल. दुसऱ्या कोणाला दिसणार नाही. तसं आहे परमेश्वर. परमेश्वर तर काय उघडा आहे. जेवढा परमेश्वर उघडा आहे तेवढा दुसरा कोणीच नाही. कळलं की नाही? अरे अर्जुना, मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा. इकडे त्यांनी सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे. मुखाप्रती भानू जैसा परी या प्राण्यांचे दैव कैसे ते मज नोळकती, असं म्हणून म्हटलेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हा परमेश्वर हा उघडा आहे. किती उघडा आहे? आपण त्याच्यामध्येच आहोत. आपण त्याच्यामध्येच बसलेलो आहोत. उठणं बसणं सगळं त्याच्यामध्येच आहे. व्यवहार सगळे त्याच्यामध्ये चाललेलं आहे. पण हे आम्हाला कळत नाही. कळलं की नाही? म्हणून इथे हे राजविद्या, राजगुह्य म्हणतात ते इथे, गुह्य गुह्य म्हणतात ना ते इथे आहे. आपण त्याच्यात असून आपल्याला त्याचा काहीच अनुभवच येत नाही. म्हणून एका इंग्लिश लेखकाने म्हटलेलं आहे, आय स्लीप इन पीस अँड वेक इन जॉय अँड इन हिम आय लिव्ह मूव अँड हॅव माय बी. असं एका इंग्लिश लेखकाने म्हटलेलं आहे. तो साक्षात्कारी असला पाहिजे याबद्दल शंका. तो असं म्हणतो, आय स्लीप इन पीस. परमेश्वर आहे, त्याच्या अंगावरच मी झोपतो. मी त्याच्या अंगावरच झोपतो म्हणाल. आय स्लीप इन पीस, त्याच्या मांडीवरच झोपतो म्हणाल. त्याच्या कुशीतच मी झोपतो म्हणाल. आय स्लीप इन पीस अँड वेक इन जॉय. आणि ज्यावेळेला मी जन्माला, ज्यावेळेला मी जागा होतो, ज्यावेळेला मी जागा होतो, आय स्लीप इन पीस अँड वेक इन जॉय. ज्यावेळेला मी जागा होतो त्यावेळेला मी आनंदात जागा होतो. कारण तो परमेश्वर आनंद स्वरूप असल्यामुळे सर्व ठिकाणी आनंदी आनंद आहे, अशी माझी अनुभूती आहे, असं तो म्हणतो. आणि पुढे काय म्हणतो, आय स्लीप इन पीस अँड वेक इन जॉय अँड इन हिम आय लिव्ह. मी त्याच्यातच म्हणाले वास करतो. आय मूव्ह, मी त्याच्यातच सगळे व्यवहार करतो. अँड हॅव माय बीइंग, आणि माझं वास्तव्य त्याच्यामध्येच. किती सुंदर आहे. हे अनुभवण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेली साधना केली पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलेला अभ्यास केला पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलेलं श्रवण ऐकलं पाहिजे. सद्गुरूशी एकरूप झालं पाहिजे, एकनिष्ठ झालं पाहिजे. शरणागती ज्याला म्हणतात, ती शरणागती पाईपलाईन आहे. ही शरणागतीची पाईपलाईन जर आपण जोडली तरच ये हृदयचे ते हृदय होईल. जर पाईपलाईन जर आपल्याला जोडता आली नाही तर ये हृदयचे ते हृदय होणार नाही, किती जरी सद्गुरूने प्रयत्न केला तरी. आणि म्हणून ती पाईपलाईन जोडणं ही महत्वाची आहे. आणि पाईपलाईन जोडण्यासाठी आपला अहंकार जो आहे तो जर बाजूला ठेवला पाहिजे. म्हणून सद्गुरूकडे जाताना अहंकार आणि अभिमान हे जोडे बाहेर ठेवूनच गेलं पाहिजे. ते घेऊनच जर सद्गुरूकडे जाल ना तर सद्गुरूच्या जवळ तो एक अपमान ठरेल. म्हणून याच्यासाठी आपण देवळात जातो, जोडे हात नेतो का बाहेर ठेवतो? बाहेर ठेवतो. कळलं की नाही? आणि आत घेऊन गेलात तर लोक जोड्याने मारतील. कळलं की नाही? म्हणून देवाकडे जाताना जसे आपण आपल्या चपला वाहनं बाहेर ठेवतो आणि आत जातो, तसं सद्गुरूकडे जाताना सुद्धा आपल्या चपला दोन आहेत, एक अहंकार आणि एक अभिमान. हे बाहेर ठेवून आपण जर गेलो तर सद्गुरूकडून जे ज्ञान मिळवायचं असतं ते ये हृदयचे ते हृदय. कळलं की नाही? कारण काय असतं, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये असा एक पॉइंट येतो, असा एक पॉइंट येतो की त्या पॉइंटला सद्गुरूंना सांगताच येत नाही. त्यांची वाचा जी आहे ना
ती बंद होते, ती वाचा बंद होते. सांगायची इच्छा असली तरी सांगता येत, प्रयत्न केला तरी सांगता येत, असं काहीतरी विचित्र घडतं. आणि मग त्यामुळे होतं काय, त्या पॉइंटला फक्त जर आपल्याला सद्गुरूकडून ते मिळवायचं असेल तर तिकडे शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. म्हणून पै आपुले निभेदे जाणीजे दे माझे एकपण, तयाचे नाव शरण मज येणे घा, असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले आहे. ते सार्थ आहे आणि यथार्थ आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं